तर पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची चौकशी करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। निलेश चव्हाणचं पहिलं लोकेशन एका घटस्फोटित मैत्रिणीमुळे मिळालं। प्रकरणाशी निलेशच्या मैत्रिणीचा संबंध नसल्यानं तिला सोडून देण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। तर निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची चौकशी झाली आहे। निलेश चव्हाणचं पहिलं लोकेशन एका घटस्फोटित मैत्रिणीमुळे मिळालं। संबंधित प्रकरणाशी निलेशच्या मैत्रिणीचा संबंध नसल्यानं तिला सोडून देण्यात आलाय। निलेश पुण्यातून पसार झाला तेव्हापासून ही मैत्रीण निलेशच्या सोबत होती। फिरायला जाऊ असं सांगत निलेशनं तिला सांगितलं, तसंच तिच्या फोनचा वापर केला। दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परतली। पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची आता चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते। तर 26 मे रोजी नेपाळमध्ये पोहोचताच निलेशनं तिथलं सिम कार्ड घेतलं। सिम कार्डचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला। त्यानं आयफोनमधील फेस टाइम कॉलिंग केलं। फेस टाइम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता। मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागानं फेस टाइम कॉलिंगचे IP ॲड्रेस मिळवले। त्या आधारे त्यांना निलेश नेपाळमधील लोकेशन त्याचं कळालं। अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी देखील निलेशनं वकिलांची ऑनलाईन कॉलिंगद्वारे संपर्क केला होता। निलेशच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळे त्याच्या पहिल्या लोकेशनचा सुगावा पोलिसांना मिळाला। निलेश पुण्यातून पसार झाला तेव्हापासून ही मैत्रीण त्याच्यात सोबत होती। निलेशनं मैत्रिणीच्या फोनचा वापर केला होता। निलेशनं मैत्रिणीच्या नंबरवरून एका व्यक्तीला संपर्क साधला। त्यामुळे पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर मिळाला। निलेश चव्हाणनं पैशांची देवाणघेवाण करताना रोख रकमेचा वापर केला होता। त्यानं लाखो रुपये सोबत ठेवले होते। निलेशनं 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड स्वतःजवळ ठेवले होते।